नमस्कार. आजचा दिवस मी हे आदल्या दिवशी कल्पना न देता हे लाईव्ह लगेच आलो, कारण आता येणारं सूर्यग्रहण या अमावस्येला, आता माहिती आहे हे पितृपक्षातली अमावस्या आहे. आणि ती शेवटची जी अमावस्या, पितृपक्षातला जो शेवटचा दिवस असतो, सर्व पित्री अमावस्या, त्या दिवशी खंडग्रास ग्रहण आहे. तुम्हाला माहिती आहे पितृपक्षाची सुरुवात व्हायच्या आधी पौर्णिमेला एक चंद्रग्रहण झालं होतं, खग्रास. आणि पितृपक्ष संपता संपता आता एक अमावस्या आहे. तर त्या अमावस्येला खंडग्रास सूर्यग्रहण आहे. भारतामध्ये ते दिसणार नाही आहे, दक्षिण गोलार्धात आहे. तरी पण कसं असतं की सगळ्यांच्या कुंडलीमध्ये तुम्ही जर का बघाल तर कुंडलीमध्ये ते ग्रहण योग त्यावेळेस असतो, आणि या ग्रहणाचा राशींवर काही ना काही परिणाम होत असतो. आता हे सर्वपित्री अमावस्येचं असलेलं ग्रहण, अमावस्येचा मनावरचा परिणाम आणि त्याचा राशीवरचा परिणाम काही ना काही नक्की होणार. तर आपण टॅरो कार्डनं बघणार आहोत. तसं अनेक व्हिडिओ आलेले आहेत यूट्यूबवरती की कोणत्या राशीवरती काय फळं मिळतील या ग्रहणाची वगैरे, ती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहेत. टॅरो कार्डमध्ये आपण एनर्जी बघणार आहेत, आणि प्रत्येक राशीसाठी मी एक दोन कार्ड काढणार आहे, आणि त्यानुसार आपण ते बघूया की कसं त्याचा त्या ग्रहणाचा काय काय परिणाम होणार आहेत. मी दोन प्रकारचे डेक वापरणार आहे. ग्रहणाचा सूर्याशी संबंध आहे, आणि सूर्य हा आत्मा म्हणतात, म्हणून एक स्पिरिच्युअल कार्ड म्हणून झेन टॅरोट डेक तो मी एक घेणार आहे. आणि दुसरा आपला नेहमीचा रेड अँड व्हाईट टॅरो डेक. आणि प्रत्येक राशीसाठी आपण बघणार आहे की हे ग्रहण काय घेऊन येणार आहे. आता सुरुवात करूया कन्या राशीपासून, कारण कन्या राशीमध्येच हे ग्रहण होणार आहे. आता सध्या ग्रहस्थिती अशी आहे की कन्या राशीमध्ये बुध आहे आधीपासूनच, आणि बुध स्वगृही आहे, त्यामुळे बुध उच्चीच आहे. पण त्याबरोबर सूर्य तिथं आल्यानंतर बुधादित्य योग होतोय, पण तिथं तो ग्रहणाला पण घेऊन येतोय. तर दुसरी गोष्ट अशी की खंडग्रास काय, तर हे जे छायाग्रह आहेत राहू आणि केतू, तर त्याचं पत्रिकेमधलं असं असतं की सूर्याची जी सूर्याभोवती फिरण्याची जी पृथ्वीची कक्षा असती, त्या कक्षेला चंद्राची पृथ्वीभोवती फिरणारी कक्षा दोन ठिकाणी छेदते, एक उत्तरेकडं आणि एक दक्षिणेकडं. तर त्याला नॉर्थ नोड म्हणले आणि त्याला साऊथ नोड म्हणतोय. त्या छेदनबिंदूवरती चंद्र आला की ग्रहणं लागतात, आणि ते छेदनबिंदू म्हणून छायाग्रह म्हणून ओळखले गेले तर राहू आणि केतू. तर यावेळेसचा जो जर का आपण पत्रिकेमध्ये बघितलं तर ग्रहस्थिती अशी आहे की केतू आहे सिंह राशीमध्ये, आणि सूर्य 1 डिग्री कन्या राशीमध्ये प्रवेश करतोय, आणि केतूची डिग्री 23 आहे. तर त्यामुळे हे खंडग्रास आहे, कारण चंद्र जो येतोय तो बरोबर कसा येणार आहे की चंद्र बरोबर त्या केतूच्या बिंदूवरती 23 डिग्रीवरती ग्रहणाच्या दिवशी असणार आहे. तर त्यामुळे तेव्हा ते जे ग्रहण असणार आहे ते खंडग्रास असं असणार आहे. म्हणजे केतू आहे तो सिंह राशीमध्ये आणि कन्या राशीमध्ये सूर्य, त्यामुळे खंडग्रास असणार आहे. जर का कन्या राशी सिंह राशीमध्ये सूर्य असता आणि त्याच्याबरोबर केतू असतं तर ते पूर्ण खग्रास असं लागलं असतं. खंडग्रास असल्यामुळं आणि ते दक्षिण गोलार्धात असल्यामुळं आपल्याकडे दिसणार नाही आहे, पण या ग्रहणाचे नक्कीच परिणाम सगळीकडे होतात. तर माझ्याकडे 2 डेक मी घेतलेले आहेत. एक हा झेन टॅरोटचा डेक आहे. तर यावरनं आपण मानसिक स्थिती त्या ग्रहणाच्या बद्दलची करणार आहे, आणि या ग्रहणाच्या बाकीच्या एनर्जीज आणि त्या त्या राशीनं काय करायचं हे आपण ह्या दुसऱ्या डेकवरनं करणार आहे. तर मी आता पिसतोय, आणि कन्या राशीपासून आपण सुरू करूया, कारण कन्या राशीमध्ये सूर्य आहे. तर हे ग्रहण तसं सिंह रास आणि कन्या रास ह्याच्या आपण काय म्हणू शकतो जंक्शनवरती किंवा सीमेवरती लागणार आहे. त्यामुळं उत्तरा नक्षत्र असणार आहे, उत्तरा फाल्गुनी, तर त्या नक्षत्रातलं ते ग्रहण असणार आहे. तर मी आता हे झेन टॅरोट पिसतोय. त्याच्याबरोबर रेड अँड व्हाईटचा हा डेक आहे तो पण हे करतोय.
तर आपण एक एक रास बघूया. कन्या राशीपासून सुरू करू आणि सिंह राशीपाशी संपवू. आता ही ग्रहण स्थिती इंटरेस्टिंग का वाटली मला हे डिस्कशन घ्यायला, कारण केतू हा सिंह राशीमध्ये, त्यानंतर शुक्र हा मघा नक्षत्रामध्ये, तोही सिंह राशीमध्ये. शुक्र हा संपत्तीचा ग्रह आहे. म्हणजे कलियुगामध्ये संपत्ती देणारा जर का कुठला ग्रह असेल तो शुक्र आहे. पण तो सिंहेत आला की तो बिघडतो. तर मघा नक्षत्रातल्या दुसऱ्या चरणामध्ये आत्ता शुक्र आहे सिंह राशीमध्ये, त्यामुळे तो बिघडलेला आहे. आणि जिथं ग्रहण लागतंय कन्या राशीमध्ये त्याच्या तो व्ययस्थानात म्हणजे 12व्या स्थानामध्ये आहे. तर ग्रहणाच्या 12व्या स्थानामध्ये शुक्र, म्हणजे हे ग्रहण एखाद्यास खर्चिक होऊ शकतं, म्हणजे खर्चावरती हे ग्रहण येऊ शकतं. तसंच दुसरी गोष्ट अशी की केतू आहे, केतू हा थोडा आध्यात्मिक आहे. म्हणजे जर का राहू हा मटेरियलिस्टिक असेल किंवा मायाजाळामध्ये अडकवणार असेल, तर केतू हा भौतिक वादापासून आध्यात्मिकतेकडे नेणारा आहे. आणि केतूच्या त्या बिंदूवरती चंद्र आल्यामुळं, चंद्र म्हणजे मन, सूर्य म्हणजे आत्मा, ते ग्रहण लागणार आहे. ते अशा विशेष अशा कंडिशनमध्ये लागतंय. तर आपण बघूया. आपण प्रश्नही विचारू शकता मध्ये कमेंटमध्ये मध्ये, आणि जसं हे होतील तशी मी उत्तरं पण देईन. तर सुरुवात करूया आपण कन्या राशीपासून. तर कन्या राशीसाठी जे एक स्पिरिच्युअल कार्ड आपण पहिल्यांदा बघू, त्या ग्रहणासाठी काय आलेलं आहे. इंटेन्सिटी म्हणून कार्ड आलेलं आहे. तर जर का टॅरोमध्ये ही एनर्जी आपण ट्रान्सलेट केली, म्हणजे रेडर अँड व्हाईटचाच हा फ्लेवर आहे झेन कार्डमधला, तर नाईट ऑफ वँड येतो. आणि यामध्ये इंटेन्सिटी, जर का तुम्ही रंग आणि स्वरूप बघितलं या कार्डचं, तर एक प्रकारचा ओढ, आवेग किंवा कुठलीही गोष्ट करण्याची पॅशन असं दिसतंय. आणि दुसरं त्याच्यासाठी जे कार्ड आहे त्या अजून एक बरोबर ते हायरोफंट आलेलं आहे. योगायोग बघा. आत्ता कन्या राशीमध्ये जर का तुम्ही पत्रिका पाहिली किंवा आत्ताची जर का पत्रिका तुम्ही मांडली, तर बुध हा अस्त झालेला आहे 5 डिग्रीला. आणि हे नेमकं आहे वृषभ राशीचं कार्ड आणि हा बुध पण आहे. 5 नंबर हे बुधाचं कार्ड आहे आणि इंटेन्सिटी असं आलेलं आहे. आता ह्याला इंटरप्रिट कसं करायचं, तर कन्या राशीसाठी हे ग्रहण काही वेगळ्या प्रकारच्या अशा एनर्जीज घेऊन आलेल्या आहेत. जसं त्या काही इंटेन्स एनर्जी आहेत. 5 म्हणजे गुरुच्या पण आहेत. तर आपण असं म्हणू शकतो की ते जे आत्ता काही गोष्टी करतायत, म्हणजे ज्या गोष्टीमध्ये आहेत, समजा त्यांचा व्यवसाय म्हणा किंवा नवीन गोष्टी जी करतायत, तर त्यामध्ये त्यांना नवीन आवड आता निर्माण होतीये. आणि पण ग्रहण पण आहे. तर असं सल्ला आहे की त्यांनी हायरोफंट हे आहे वृषभ राशीचं कार्ड आहे, हा गुरु आहे. तर गुरुची तुम्ही, गुरु म्हणजे आपले जे गुरु असतात किंवा एखादा नॉलेजेबल पर्सन आहे, तर त्याचा तुम्ही नेमका सल्ला घ्या की सध्या आम्ही कसं जाऊ. कारण तुमच्याकडं आयडिया खूप आहेत. कन्या राशीकडं आत्ता पुढं जायची धमक आहे. पण तुम्ही कुठंतरी ह्या ग्रहणाच्या परिणामामुळे कुठेतरी लॉस्ट होणार आहेत. म्हणून या प्रकारचं रिडिंग थोडं आलेलं आहे. आता कन्येच्या पुढची रास तुळ. कन्येच्या नंतर जे घर येणार आहे, कन्या राशीला जर का आपण लग्न पकडलं तर ते पुढची रास ही धनस्थानात म्हणजे दुसऱ्या स्थानात येणार आहे. तर त्या ग्रहणाच्या दुसऱ्या स्थानामध्ये काय परिणाम होणार आहे, तर मी झेन कार्ड काढलेलं आहे आता हे. तर हे कार्ड आहे राईपनेस, म्हणजे एखादी गोष्ट पिकणे. आणि हे दुसरं कार्ड काढलंय 5 ऑफ वँड. परत आणखीन एक तुम्हाला गमतीची गोष्ट सांगतो. हेही कार्ड बुधाचं आलेलं आहे आणि बुधादित्य योग हा कन्या राशीमध्ये आहे. तुळ राशीसाठी मी हे काढलेलं आहे. तुळ राशीमध्ये काय आहे की राईपनेस याचा अर्थ काय की तुम्ही जे आत्ता काही काम करताय किंवा ज्या गोष्टीमध्ये तुम्ही आहात किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, तर त्याची फळं मिळण्याचा हा वेळ आहे, मटेरियलिस्टिक फळं. आणि हे कार्ड काय सांगतं, 5 ऑफ वँड हे सांगतं काही थोडी कॉम्पिटिशन पण आहे.
हेल्दी कॉम्पिटिशन, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये काही मारामारी किंवा हे असं नाही आहे. तर ग्रहणाच्या वेळेला धनस्थानामध्ये म्हणजे दुसऱ्या स्थानामध्ये हे कार्ड, हे असं कॉम्बिनेशन येणं, याचं काय इंटरप्रिटेशन असू शकतं की तुळ राशीच्या लोकांसाठी आत्ता त्यांच्या जे काही हेल्दी कॉम्पिटिशन आहे, ग्रहण काय करणार हे थोडंसं या कॉम्पिटिशनमध्ये कलुषित करायचं बघणार. तर तुमच्या कॉम्पिटिटर्सना ओळखा, त्यानंतर तुमच्या फील्डमधल्या लोकांशी भेटा, त्यानंतर काही गोष्टी अशा घडू शकतात की ज्या तुम्ही विचार केला नव्हता, पण त्या कॉम्पिटिशनमध्ये त्या आल्या अचानक. तर त्यामुळे जागरूक राहा असा सल्ला ही कार्ड्स देत आहेत. आता इथं तर जेव्हा ग्रहण म्हणून आपण म्हणतो ना, तेव्हा काय असतं, सूर्य हा एनर्जी सोर्स आहे, आत्मा आहे. आणि जेव्हा सूर्यग्रहण असतं ना, तर त्यातली जी एनर्जी ती डिप्लीट होणार असते, म्हणजे कमी होणार असते. तर मी जे हे इंटरप्रिटेशन सांगतोय त्याच्याबद्दला एक थीम काय आहे की स्पिरिच्युअल लेवलला आणि त्याच्याबरोबर अजून त्याच्या एक्सप्लेनेशनला ही जी दोन कार्ड काढतोय, तर त्याच्यामध्ये आत्ताचं सिच्युएशन ग्रहणाखेरीज जी आहे ती दिसतीये. आणि ग्रहण काय परिणाम करणार, तर त्याच्यामध्ये समजा एनर्जी आपण मायनस केली, तर जसं तुम्ही मी कन्याला सांगितलं की पॅशन आहे, नवीन काम सुरू करायचं आहे, तिथं बुध पण आहे. तर मी काय म्हणलं की गुरुचं तुम्ही अजून सल्ला घ्या, म्हणजे तुम्ही चाललात ते योग्य की नाही. तसंच मग तुळाला मी काय सांगितलं की हेल्दी कॉम्पिटिशन आहे, आतापर्यंत कॉम्पिटिटरशी तुमची काही फार मोठी स्पर्धा नव्हती, तुम्हाला तुमच्या कामाची फळं मिळणार आहे. पण आता हे ग्रहण असल्यामुळे सूर्याची एनर्जी कमी असल्यामुळं तुम्ही जागरूक राहा, असा त्याचा सल्ला आहे. आता त्याच्यानंतरचं तिसऱ्या स्थानातली ग्रहणापासून जी रास आहे वृश्चिकसाठी आपण कार्ड काढायचं आहे. तर वृश्चिकसाठी जलतत्वाचं सेलिब्रेशन कार्ड आलंय आणि दुसरं आलंय किंग ऑफ वँड. ही दोन्ही कार्ड, एक आहे अग्नितत्वाचं कार्ड आहे, राजा आहे, आणि दुसरं आहे जलतत्वाचं कार्ड आहे, सेलिब्रेशन. तर वृश्चिक राशीसाठी असं आहे, ही स्वतः जलतत्वाची रास आहे की त्यांच्या काही अकम्प्लिशमेंट झालेल्या आहेत. तिसरी म्हणजे ग्रहणापासून तिसरी रास ही पराक्रमाची पण असते. पराक्रम स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये सेलिब्रेशन, याचा अर्थ असा आहे की त्यांचे जे अथक मेहनत आहे त्याला फळ यायला आलेलं आहे, फळ मिळतंय, सेलिब्रेशन मोडमध्ये आहे. आणि हे जे दुसरं कार्ड आलेलं आहे की त्यांच्याकडे एक अथॉरिटी वगैरे सुद्धा आलेली आहे. पण आता त्यांच्या त्या तिसऱ्या घराच्या लाभस्थानामध्ये जेव्हा ग्रहण आहे, म्हणजे सूर्याची एनर्जी कमी होतीये, तर त्यांनी काय केलं पाहिजे वृश्चिक राशीनं, तर ही जी एनर्जी आहे सेलिब्रेशनची किंवा काय, ती थोडी कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की हे ग्रहण तुम्हाला काही गोष्टींचा विचार करायला भाग पाडेल. म्हणजे तुमच्या काही स्टेप बरोबर होत्या का, किंवा ते जे तुम्हाला आता फळ मिळणार आहे त्याच्यामध्ये कुणी काही मिठाचा खडा टाकत नाहीये ना, यासारखं तुम्हाला गोष्टींचा विचार करावा लागणार आहे, थोडं सावध राहावं लागणार आहे, हे सांगितलेलं आहे. त्याच्या पुढचं ग्रहणाचं चौथं घर म्हणजे वृश्चिक राशीनंतरची रास धनु, गुरुची ही रास आहे, अग्नितत्वाची रास आहे. आणि त्याच्यासाठी हे कार्ड निघालंय द मायझर म्हणून कार्ड निघालंय. आणि दुसरी गोष्ट एक निघालंय 3 ऑफ पेंटाकल्स. म्हणजे हे जे कार्ड आहे ना, हे कार्ड असं सांगतं, झेन कार्ड मायझर, याचा अर्थ अगदी गरीब किंवा हे असा केविलवाणा नाहीये, पण तो पैसे वाचवतो. एखादा गरीब माणूस किंवा एखादा ज्याच्याकडे पैसे कमी आहेत किंवा मॅनेज करतो, त्याचं बिहेवियर कसं असतं की तो पैसे वाचवतो, तो पैसे राखतो, तो असं हे करतो की सध्या बाबा खर्च कमी करू. आणि जे दुसरं कार्ड आलेलं आहे हे धनुराशीसाठी सांगतोय. हे जे दुसरं कार्ड आलेलं आहे 3 ऑफ पेंटाकल्स, हे कोलॅबरेशनचं किंवा मेंटरशिपचं कार्ड आहे. आता मेंटरशिपचं किंवा कोलॅबरेशनचं कार्ड आणि मायझर ज्यावेळेस आलेलं आहे, तेही धनुराशीसाठी अग्नितत्वाच्या, आणि ते चौथ्या घरामध्ये आलंय. चौथं घर ग्रहणापासूनचे जे चौथं घर आहे, कुंडलीमध्ये चौथं घर हे आपलं जमीन जुमला असेल, आपलं घर असेल, होम फ्रंट असेल, त्यासाठीच असतं. तर घरातले काही खर्च निघू शकतात धनुराशीसाठी. त्यानंतर कोणी एखाद्या वेळेस घरातला तुमची प्रिय व्यक्ती आजारी पडू शकते, किंवा तुम्हाला अस्वस्थपणा वाटू शकतो. तर हे जे दुसरं कार्ड आलेलं आहे मेंटरशिपचं किंवा ज्याला आपण म्हणतो कोलॅबरेशनचं, तर
तुम्ही तुमच्या मित्रमंडळींच्या, तुम्ही जे तुमचे हितचिंतक आहेत त्यांच्या संपर्कात राहा. काही गोष्टी तुमच्या हाताबाहेर जात आहेत असं वाटत असेल तर मित्रांचा सल्ला घ्या, असं हे सांगतं. तर हे धनुराशीसाठी होतं. आता कन्या राशी नंतर जी 5वी रास आहे धनु नंतरची, तर ती आहे मकर. म्हणजे कन्या लग्नाच्या कुंडलीमध्ये मकर राशी 5व्या स्थानात येते आणि 5व्या स्थानामध्ये जी मकर रास आहे त्यासाठी जे कार्ड निघतं या धरणाच्या काळामध्ये हे आहे सप्रेशन. आणि एक दुसरं कार्ड पण येत आहे 4 ऑफ वँड्स. आता ही दोन्ही कार्ड आहेत ना, ही अतिशय वेगळ्या धाटणीची कार्ड आहेत. म्हणजे दोघांची थीम पूर्णपणे अपोजिट आहे. आता आपण असं बघू शकतो 5वं स्थान कुंडलीतलं म्हणजे ग्रहणाच्या 5व्या स्थानामध्ये जी मकर रास आहे, 5वं स्थान काय दाखवतं की तुमची विद्या दाखवतं की आणि किंवा तुमच्या करमणुकीच्या काही गोष्टी ज्या असतील ते दाखवतं, तुमचं काही लक किंवा भाग्य दाखवतं. तर या अशा जागी असं येणं म्हणजे काय आहे की विरोधाभासी ज्यावेळेस कार्ड येतात एखाद्या ठिकाणी तर कसं असतं मनातली घुसमट त्या ह्याच्यामध्ये दिसते. म्हणजे सध्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एन्जॉय करायला तुम्हाला आतून गिल्ट वाटतंय किंवा तुम्हाला काही गोष्टी उघड करायच्या आहेत किंवा तुम्हाला ज्या सांगायच्या आहेत, पण असं वाटतं की हा योग्य टाईम नाही आहे. आणि ग्रहणाच्या वेळेस हे कार्ड आलेलं आहे, त्याचा अर्थ की अजूनही ती वेळ आलेली नाही आहे. म्हणजे समजा तुम्हाला एखादी सक्सेस मिळाली आहे, तुम्ही नवीन गोष्ट चालू केली आहे, पण ती आत्ताच लोकांसमोर आणू नका, सेलिब्रेशनची घाई करू नका आणि या ग्रहणापर्यंत वाट बघा, असं हे मकर राशीला ही 2 कार्ड सांगतात. मकर राशीच्या पुढची जी रास आहे ती रास आहे कुंभ आणि ग्रहणापासून 6व्या स्थानामध्ये ती आहे. तर झेन टॅरोटमध्ये आहे ते लेझिनेस म्हणून आलेलं आहे. जात्याच कुंभ रास आहे ही थोडी अशी शैथिल्य किंवा थोडंसं आळस हा या राशीमध्ये असतो. यालाही कार्ड आत्ता ते आलेलं आहे. आणि एस ऑफ पेंटाकल. आता 6वं घर हे शत्रूचं किंवा रोगाचं असं असतं. तर यामध्ये ग्रहणाच्या वेळेला तेही कुंभ राशीसाठी ही 2 कार्ड येणं, तर हे असं सांगतायत की तुम्ही आत्ता जर का आरामात असाल किंवा असं वाटत असेल की बाबा फंड्स किंवा हे सगळे इनफ आहेत किंवा मी आता थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये, जर का तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये गेला असाल, ग्रहण काय करतं आहे, सूर्याची एनर्जी कमी करतं आहे, तर शत्रूच्या स्थानातल्या या राशीला आत्ता जागं होण्याची गरज आहे. आणि हे ग्रहण तुमच्यासाठी मानसिक चिंता आणणार आहे, पण अशा पण अपॉर्च्युनिटी आणणार आहेत. जर का तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडलात तर मात्र या ग्रहणाच्या वेळेला तुम्ही या ग्रहणाचा फायदा आउट ऑफ बॉक्स विचार करायला किंवा चौकट मोडायला तुम्ही करू शकणार आहेत, पण तुम्हाला ती हिंमत केली पाहिजे. आता कन्या राशीपासून 7व्या स्थानामध्ये, 7वं स्थान हे पार्टनरचं असतं आणि 7व्या स्थानामध्ये जी रास आहे कन्या राशीपासूनची ती आहे मीन. आणि आत्ता असं पण आहे की मीन राशीची 7.5 चाललेली आहे. मीन राशीच्या 7.5ची मधली फेज आणि शनी महाराज स्वतः मीन राशीमध्ये बसलेले आहेत. आणि अशा वेळेस त्यांच्या 7म स्थानामध्ये ग्रहण लागतंय. तर ह्या ग्रहणाचा त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे किंवा त्यांच्या एनर्जीज कुठल्या असणार आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे बघू. तर मोमेंट टू मोमेंट कार्ड आलेलं आहे झेन कार्ड. आणि दुसरं कार्ड आलेलं आहे हे 6 ऑफ कप. आता लक्षात घ्या की मीन राशीमध्ये जर का तुम्ही सध्याची चलित कुंडली बघितली तर मीन राशीमध्ये नुसते शनी नाही आहेत तर नेपच्यून पण आहे. नेपच्यून हा जो ग्रह आहे तो अतिशय म्हणजे चंद्राचं ओव्हरटोन म्हणतात ज्याला. म्हणजे चंद्राचे जे गुणधर्म आहेत म्हणजे मनस्वीपणा किंवा म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की एखादा खूप इमोशनल आहे, तसं तो इमोशन न ओतप्रोत भरलेला जसा चंद्र असतो. तर तुम्ही समजा जर का चंद्र एखादं भांड्या इमोशननं भरलेलं, तर नेपच्यून म्हणजे इमोशननं भरलेला मोठा घडा आहे. नुसता भरलेला नाही तर भरून वाहणारा घडा आहे. तर
नेपच्यून आहे, हा नेपच्यून थोडं कधी कधी इल्युजन पण दाखवतो. जसं चंद्र मनाचा कारक आहे ना, तर जर का चंद्राचा ओव्हरटोन म्हणून विचार केला, म्हणजे तुम्ही असा विचार करा मनात आणा की सुपरचंद्र, तर तो म्हणजे नेपच्यून आहे, तो शनी बरोबर आहे. म्हणजे आधीच शनी हा मंद आणि एक एक प्रकारचा शिस्त लावणारा ग्रह, त्याच्याबरोबर अतिशय इमोशनल बाळाला तिथं आणून बसवलंय. आणि त्यातच काय होतं की सप्तमात ग्रहण लागतंय. तर या कंडिशनमध्ये मीन राशीचं काय आहे, तर मोमेंट टू मोमेंट कार्ड असं आहे की तुम्ही लिव्ह इन द प्रेझेन्स, तुम्ही आत्ताच्या याच्यामध्ये जगा. म्हणजे मागच्या आत्ता जे की तुमच्याकडं वाईट प्रसंग चाललेले आहेत साडेसातीमध्ये, म्हणजे ऑब्व्हियस आहे की मीन रास ही खूप भोगतेच आहे. म्हणजे कुंभ राशीची संपत आलेली आहे पण मीन रास भोगते. तर मीन राशीमध्ये मागचं आत्ता झालेलं, कारण ती एक इमोशनल रास आहे, जलतत्वाची रास आहे, तर त्यामुळं मनाला लवकर लावून घेणारी. तर गेल्या 2.5 वर्षात जे काही भोगलेलं आहे किंवा येऊ घातलेल्या काळाची चिंता ही यामध्ये खूप इतकी ही रास बुडालेली असणार आहे की विचारतच सोय नाही. तर मीन राशीला सल्ला आहे की याच्यामध्ये आत्ता हे जेव्हा ग्रहण येणार आहे त्यावेळेस लिव्ह इन द मोमेंट किंवा मोमेंट टू मोमेंट किंवा गो विथ द फ्लो, आत्ता जे काही चालू आहे त्याचाच फक्त विचार करा. आणि दुसरी गोष्ट काय की नॉस्टॅल्जिया, हे 6 ऑफ कप आहे ना नॉस्टॅल्जिया, तर तुम्ही मित्रपरिवार संपर्कात राहा किंवा घरी जाऊन या. तुम्हाला जुन्या मित्रांना, जर का जुन्या मित्रांची आठवण येत असेल किंवा तुम्ही तुमच्या घरी बऱ्याच दिवस गेले नसाल तर घरी घेऊन जा. तुमच्या पॅरेंट्सना फोन करा किंवा त्यांना भेटून या, अशा प्रकारचं हे कार्ड सांगतंय. तर चिंता करण्याची काही हे नाही आहे, तो तुम्हाला हुरहुर जाणवेल मीन राशीला. आणि मीन रास ही थोडी जास्त नॉस्टॅल्जिक होईल या ग्रहणाच्या वेळेला. तर फक्त गो विथ द फ्लो असं करायचं आहे मीन राशीला. आता 8वं स्थान कन्या राशीपासून, तर त्यामध्ये येते मेष रास. आता 8वं स्थान हे आहे कुंडलीतलं मृत्यूचं स्थान पण आहे, छिद्रस्थान पण आहे. 8वं स्थान म्हणजे एक प्रकारचं गूढ असं स्थान आहे, त्याच्याबद्दल फार कमी लोक बोलतात. तर या स्थानामध्ये आत्ता येते मेष रास कन्या राशीपासून. आणि कन्या राशीमध्ये आत्ताचे कन्या राशीशी हे ग्रहण काय करणार आहे तर षडाष्टक करणार आहे. सॉरी, मेष राशीशी हे ग्रहण षडाष्टक करणार आहे. तर ह्या षडाष्टक म्हणजे कन्या राशीपासून 8वं आणि मेष राशीपासून 6व्या राशीला, म्हणजे मेष राशीपासून 6व्या म्हणजे शत्रूच्या ह्याच्यामध्ये ग्रहण लागतंय आणि कन्या राशीपासून मृत्यूच्या स्थानामध्ये ग्रहण लागतंय मेष राशीला. तर मेष राशीसाठी हे थोडं मिक्स फिलिंग असणार आहे. तर बघूया मेष राशीला काय. तर मगाचं मोमेंट टू मोमेंट सारखंच एक जलतत्वाचं आलेलं आहे, तर इथं आलेलं आहे गोईंग विथ द फ्लो आलेलं आहे. आणि दुसरं आलं द डेव्हिल. आता मेष राशीसाठी हे डेव्हिल कार्ड कधी कधी लोक खूप घाबरतात या कार्डला. नेमकं काय तर डेव्हिल दुसरं तिसरं काही नाही, आपण आपल्या मनात धरून बसलेलं काही ज्या गोष्टी असतात ज्या सुटत नाहीत लवकर, म्हणजे आपणच आपल्या स्वतःचे करून घेतलेले काही गैरसमज किंवा समज असतात किंवा आपण आपल्याच धुंदीत राहतो की नाही, किंवा एखादी गोष्ट आपल्याला सोडवत नसती, तो डेव्हिल आहे, दुसरं काही नाही आहे. तर हा डेव्हिल आणि गो विथ द फ्लो ज्यावेळेस मेष राशीला सांगतात, तर मेष राशीला या ग्रहणामध्ये सल्ला असा आहे की तुम्ही तुमच्या जे आत्ता कम्फर्ट झोन आहे त्यातनं बाहेर पडा. शिवाय ज्या गोष्टी तुम्हाला वाटत आहेत की खरंच मी अडकलो आहे, तर ते आयडेंटिफाय करा, त्यातनं बाहेर पडा. आणि गो विथ द फ्लो म्हणजे काय तर तुमच्या समोर जे येते, कारण 7.5 जस्ट सुरू झालेली आहे, जेव्हा शनी महाराज मीनमध्ये येऊन बसलेले आहेत आणि ते मीन राशीला आत्ता प्रभावित करतात, तर मेषाची सुद्धा 7.5 चालू आहे. तर मेषाला हे 2 सल्ले की एक, त्यांनी त्यांचे जे काही वाईट सवयी असतील किंवा ऑब्सेशन्स आहेत किंवा ज्यांना वाटतं की कुठल्या गोष्टींना पकडून राहिलेल्या आहेत, चिंता असू देत किंवा एखादी गोष्ट नुकसान करते पण तुम्ही केवळ फक्त मोहापोटी त्या गोष्टींना पकडून ठेवल्या तर त्या सोडा. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की वेळ येऊ द्यात योग्य की ह्या गोष्टी बदलायची किंवा चांगला हे मिळायची. तर हे झालं मेष राशीसाठी. कन्या राशीपासून 9वी जी रास आहे ती आहे वृषभ, म्हणजे कन्या राशीच्या भाग्यामध्ये. तर या ग्रहणाचा परिणाम काय होणार आहे आणि आत्ता नेमकं कसं झालेलं आहे की कुंडलीनुसार, तर वृषभ राशीमध्ये हर्षल आहे आत्ता. तर हर्षल आणि त्याचं जे नक्षत्र आहे हर्षलचं
हर्षल म्हणजे आपलं युरेनस आणि त्याचं तो कृतिका नक्षत्रामधला आहे. आता हर्षलबद्दल थोडंसं सांगतो हे कार्ड काढण्याच्या आधी. हा थोडासा विक्षिप्त ग्रह आहे. विक्षिप्त म्हणजे कसा की अतिशय म्हणजे हजरजबाबी आहे, अतिशय बुद्धिमान आहे, त्याला अचानक चमकायला आवडतं. पण कृतिका नक्षत्र, कृतिका हे सूर्याचं नक्षत्र आहे आणि कहारी नक्षत्र आहे. कहारी नक्षत्रामध्ये हर्षल म्हणजे काय असतं, आधीचं मर्कट त्यात मध्य प्याला ह्यासारखी स्थिती असते. तर वृषभ राशीमध्ये जर का हर्षल बरोबर हर्षल कृतिका नक्षत्रातला आहे तर थोडंसं कसं होतं की तो जो माणूस आहे कृतिका नक्षत्र यावेळेला की हर्षलच्या प्रभावामुळं हा म्हणजे एनर्जेटिक असतो, त्याला खूप सुचत असतं, बोलत पण असतो, बोलून पण नुकसान करून घेतो. जसा नेपच्यून हा चंद्राचा ओव्हरटोन आहे तसा हर्षल बुधाचा ओव्हरटोन आहे. जर का बुधाच्या प्रॉपर्टी तुम्हाला माहीत असेल मर्क्युरीच्या, तर हर्षल हा त्याचा बाप असतो. तर अशा या कंडिशनमध्ये वृषभ राशीमध्ये जर का वृषभ राशीपासून 5व्या स्थानामध्ये जर का ग्रहण लागतंय, नवपंचम योग होतोय आणि त्या नवपंचम योगामध्ये ग्रहण लागतंय, तर काय परिणाम होऊ शकतो आपण बघूया. तर एस ऑफ कप आणि इनर व्हॉइस म्हणून आलेले आहेत. हे अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आलेलं आहे वृषभ राशीसाठी. तर वृषभ राशीसाठी काय झालेलं आहे सांगतो. तर वृषभ राशीला छोटी साडेसाती किंवा ज्याला आपण पनोती म्हणतो ती चालू आहे. म्हणजे काय असतं, शनीच्या ज्या दृष्टी असतात, या शनीच्या ज्या दृष्टी आहेत त्या तिसरी दृष्टी, 7वी दृष्टी आणि 10वी दृष्टी असते. तर आत्ता शनी महाराज मीन राशीत आहेत, तर तिसरी दृष्टी ही वृषभेवर आहे आणि जिथं दृष्टी असते तिथं पनोती किंवा छोटी साडेसाती असते. तर 2.5 वर्षाची पनोती किंवा छोटी साडेसाती ही वृषभेची चालू आहे आणि त्यावेळेला ग्रहण फेस करतोय 5व्या म्हणजे वृषभ राशीच्या 5व्या राशीमध्ये ग्रहण येत आहे. तर वृषभ राशीला 5वी रास कन्या आणि 5वी रास ही त्यांच्या मुलांची असते किंवा रिक्रिएशनची असते किंवा तिथनं शिक्षणाची असते, हायर एज्युकेशनची असते. तर शिक्षणाबद्दलच्या काही चिंता, मुलांबद्दलच्या काही चिंता हे ग्रहण घेऊन येऊ शकतं. किंवा तुम्ही जर का कुठं बाहेर जाणार असाल फिरायला वगैरे तर थोडंसं ते त्यामध्ये अडचणी वगैरे आणणं हे वृषभ राशीसाठी होऊ शकतं. आणि सल्ले जे आहेत वृषभ राशीसाठी हे जे 2 आहेत, तर इनर व्हॉइस म्हणजे आतला आवाज ओळखायचा आहे. कधी कधी काय असतं, वृषभ रास ही थोडी गृहस्थ रास आहे आणि ती थोडी स्थिर रास पण आहे. बसायला आवडतं किंवा असेल माझा हरी तर देईल खाटल्यावर असं थोडीशी मानसिकता असते. सगळे वृषभ असे असतात असं नाही, पण एक जनरल वृषभचं जर का बघितलं की एक ते निवांतपणे म्हणजे आहे, चला काम चालू आहे माझं. अतिशय कलासक्त असतात, कुठलीही कामं अतिशय मनापासून आणि येणं करतात, कष्ट करायची अतिशय तयारी असते. पण इनर व्हॉइस म्हणजे इथं काय आपण घ्यायचं आहे, एस ऑफ कप म्हणजे हे पण इमोशनल कार्ड आलं आहे. इनर व्हॉइस हे जे कार्ड आहेत ते काय आहे की तुमच्या समोरचे जे ऑप्शन आहेत ना, तर त्याचा विचार करताना तुम्ही तुमच्या आतला आवाज ओळखा. सध्या जर का मुलांबद्दलचे काही निर्णय घ्यायचे असतील तर तुमचा आतला आवाज काय सांगतोय ते ओळखा. तुमची मतं मुलांवर लादू नका. किंवा तुमचं जर का कुठं बाहेर जाणं सारखं रद्द होत असेल किंवा रिक्रिएशन राहत असेल तर रिक्रिएशनचा विचार करा हे सुचवतंय आणि थोडंसं इमोशनली विचार करायला सांगतंय. हे झालं वृषभ राशीसाठी. आता 10वी रास कन्या राशीपासून ती आहे मिथुन. तर या 10व्या राशीमध्ये या कन्या राशीतल्या ग्रहणाचा काय परिणाम होणार आहे आपण बघणार आहे. ते कन्या राशीतलं म्हणजे आधी सिंह आणि कन्या याच्या मधलं उत्तर फाल्गुनी मधलं आहे. म्हणजे सिंहवरती सुद्धा तो थोडाफार परिणाम आहेच, पण कन्येपासून आपण बघतोय कारण ग्रहणाच्या वेळेस ॲक्च्युली हा चंद्र त्यावेळेस कन्या राशीमध्ये असणार आहे. तर मिथुन राशीवरती या ग्रहणाचा काय परिणाम होणार आहे आपण बघणार आहे. कॉम्प्रोमाइज म्हणून कार्ड आलेलं आहे आणि दुसरं कार्ड आलेलं आहे 8 ऑफ सोर्ड्स. आता हे दोन्ही कार्ड काय सांगतात. 8 ऑफ सोर्ड्स सांगतं की अतिविचार चाललेला आहे, म्हणजे आपल्याच विचारांच्या जाळामध्ये गुरफटलेलं आहोत हे 8 ऑफ सोर्ड सांगतं. आणि दुसरी गोष्ट काय आहे की
हे जे कॉम्प्रोमाइज आहे हे सांगते की कुठेतरी कॉम्प्रोमाइज पण करायला लागतंय, म्हणजे अशी मानसिक अवस्था आहे की कॉम्प्रोमाइज. आता मिथुन रास, मिथुन रास वायू तत्वाची आहे, हजरजबाबी आहे, त्यांना झटकीफट डिसिजन घ्यायला आवडतात, बुधाची रास आहे. पण कन्या रास ही पण बुधाचीच आहे आणि बुधाच्या राशीमध्ये बुधादित्य योग असताना हा ग्रहण लागतोय. तर तुम्हाला काही गोष्टींमध्ये तडजोडीचं हे दिसतंय आणि सल्ला काय आहे की आपल्याच विचारांमध्ये गुरफटून राहू नका. तर म्हणजे जे पण तुम्ही गुरफटलाय हे स्वतःच क्रिएट केलेलं जाळं आहे, तुम्हाला त्यातनं सहज निघता येण्यासारखं आहे. पण हे ग्रहण हे विचार वाढवतील, तर यातनं बाहेर पडा, थोडा आउट ऑफ बॉक्स विचार करा, असं हे कार्ड सांगतायत. त्यानंतर जी पुढची रास आहे 11व्या स्थानातली कन्या राशीपासून, तर ती आहे कर्क रास, चंद्राची रास. या ग्रहणामध्ये चंद्राचा पण रोल असतो. ग्रहण हे जसं तर लागतंय ते ज्या नक्षत्रात लागणार आहे त्या नक्षत्रामध्ये पण चंद्र हा थोडा बिघडतो. त्यानंतर चंद्राच्या राशीमध्ये याचे काय परिणाम होणार आहेत. आता 11वं स्थान कन्या लग्नापासून, म्हणजे हे कसं असतं तर मित्र आप्तेष्ट आणि त्या ह्याच्यापासून म्हणजे कर्क राशीपासून जे कन्या हे स्थान आहे ते आहे 3रं, म्हणजे पराक्रमामध्ये ग्रहण आहे. तर याचे परिणाम काय होणार आहेत. तर प्रोजेक्शन म्हणून कार्ड आलेलं आहे, झेन कार्ड, आणि दुसरं कार्ड आलेलं आहे 2 ऑफ वँड्स. आता हे जे 2 कार्ड्सची मिनिंग जर का आपण बघितली तर प्रोजेक्शन म्हणजे काय तर इल्युजन, आपण प्रतिमा कशी दुसऱ्याला प्रोजेक्ट करतो तर प्रोजेक्शन म्हणतात. म्हणजे काय असतं की वावरताना आपण मुखवटे ओढतो, तर ते जे मुखवटे असतात ते कधी आपण हे जे मुखवटे आहेत ते कायमच आपण बदलत असतो, पण मुखवट्याशिवाय आपण कधी वावरत नसतो. आपल्याला कोणतरी आपण आहोत हे ते फार असतं. आणि कर्क राशीला कसं आहे, ही थोडी मनस्वी रास आहे, अत्यंतिक विचार करणारी रास आहे, आपल्या प्रतिमेला जपणारी रास आहे. प्रतिमा तरी शेवटी काय आहे तर मुखवटाच आहे, तर मुखवट्याला जपणारी रास आहे. तर त्याच्यामध्ये हे 2 ऑफ वँड्स वगैरे आहे, सल्ला आहे. तर असं आहे की आपण आपल्याच निर्माण केलेल्या प्रतिमेमध्ये किंवा प्रोजेक्शनमध्ये किंवा इल्युजनमध्ये आहोत, तर आपल्याला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करायचा आहे. इथं 2 ऑफ वँडमध्ये काय, हा माणूस गच्चीवर आला आहे आणि लांब कुठेतरी बघतोय, त्याच्या हातामध्ये पृथ्वीचा गोळा आहे, त्याला पादाक्रांत करायचं आहे पुढचं, तो पुढचा विचार करतोय. हा कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणारा माणूस आहे, याला काहीतरी बाहेर जायचं आहे, याला आपलं घर वगैरे सोडायचं आहे, किंवा तो पुढचा विचार करतोय. तर मुखवट्यांपासून बाहेर पडून पुढचा विचार करायला लावणारी परिस्थिती थोडी हे ग्रहण आणणार आहे. आणि हा सल्ला फॉलो केला तर कर्क राशीसाठी हे ग्रहण एवढं इतकं बाधक असं ठरणार नाही. पुढची जी रास आहे सिंह रास, ती 12वी रास आहे कन्या राशीपासून, म्हणजे कन्या राशीच्या व्ययामध्ये. आणि त्याच्याबद्दलचं जे कार्ड आलेलं आहे ते आहे पॉलिटिक्स. आणि सल्ल्याचं जे कार्ड आलं आहे ते हर्मिट. आता यातली मजा बघा, हे 2 पराकोटीचे वेगळे कार्ड्स आलेले आहेत. कुठं पॉलिटिक्स आणि कुठं आपलं स्वत्व शोधायला गेलेला हर्मिट किंवा धर्मगुरू, किंवा ज्याला आपण म्हणतो की सत्याच्या शोधात निघालेला एखादा साधक. तर ही अतिशय अपोजिट जी कार्ड आहेत ती सिंह राशीला आली आहे. सिंह राशीच्या धनामध्ये म्हणजे कुटुंब स्थानामध्ये हे येत आहे. तर सिंह राशीला काय होईल की या ग्रहणाच्या आसपास आपल्या कुटुंबाची काळजी वाटेल, आपल्या फॅमिलीची, म्हणजे आपल्या आईवडिलांची काळजी असेल, किंवा दुसरं काय असेल की त्याच्या मनामध्ये द्विधा असेल सिंह राशीच्या मनामध्ये. आणि त्या द्विधा अवस्थेमध्ये नेमकं काय करायचं, नेमकं या द्विधा अवस्थेला तो त्याचे नेहमी हँडल करतो पॉलिटिक्सनं, किंवा पॉलिटिक्सनं हँडल करायचं की त्यापासून थोडं लांब जाऊन स्वतःला शोधायचं,
याबद्दल सिंह राशीला जरा निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण काय होतं, हे पॉलिटिक्स किंवा हे आहे ना, हे जे कार्ड आलेलं आहे ते 7 नंबरचं हे मायनर अर्कान आहे, हे तात्पुरतं आहे. पण हे जे हर्मिट कार्ड आहे हे मेजर अर्कान आहे, हे महत्त्वाचं कार्ड आहे. तर श्रेयस किंवा प्रेयस यातलं निवडायचं वेळ सिंह राशीला येणार आहे. जर का कम्फर्ट झोनमध्ये असेल तर बाहेर पडायचं आहे, कुठल्या स्वतःच्याच नंदनवनामध्ये असतील तर त्यातनंही बाहेर पडायचं आहे. तर अशा प्रकारचं हे कार्ड आहेत. तर या 12 राशी मी डिस्कस केल्या आणि 12 राशींचा या ग्रहणावरती काय 12 राशींवर या ग्रहणाचा काय परिणाम होणार आहे. जरी खंडग्रास असलं, जरी भारतात दिसत नसलं, तरी पत्रिकेमध्ये ते त्या त्या जागांवरती आहे. आणि आत्ता ज्या परिस्थितीमधून जग किंवा देश किंवा सगळेच आपण चाललेलो आहोत, तर हा संक्रमणाचा काळ आहे. आणि या संक्रमणाच्या काळामध्ये जेव्हा असे मोठे इव्हेंट घडतात, म्हणजे चंद्रग्रहणानंतर लगेच 15 दिवसानं सूर्यग्रहण हे जेव्हा असे, आणि तेही पितृपक्षाच्या सुरुवातीला आणि शेवटी, तर मोठी मोठी संक्रमणं या काळामध्ये घडतात. आणि जागतिक लेवलला आपण सगळे ते आत्ता बघतोच आहे की काय चाललेलं आहे, किंवा कशा प्रकारे निर्णय घेतले जात आहेत, कशा प्रकारे गट तयार होत आहेत, कशा प्रकारे सध्या सगळ्यांना पुढच्या आपल्या अस्तित्वाची किंवा पुढच्या भविष्याची चिंता लागून राहिलेली आहे. तर या काळामध्ये अशा प्रकारचे ग्रहण थोडं एनर्जीमध्ये शिफ्ट आणतात. त्या शिफ्टचा ह्या कार्डाचा आधार घेऊन तुम्ही काय करा, हा व्हिडिओ मागून सावकाश बघू शकता. लाईव्ह आहे, फेसबुकच्या पॉलिसीनुसार 90 दिवस हा व्हिडिओ इथं राहणार आहेच आहे. तर तुम्ही तुमच्या राशीचं परत परत बघू शकता, किंवा तुमचे जे मित्रपरिवार आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता. आणि हे जे सल्ले दिलेत त्याचा तुम्ही फॉलो घेतला, म्हणजे फॉलो केलं, तर बऱ्यापैकी तुम्हाला या ग्रहणाचे वाईट परिणाम टाळता येण्यासारखे आहेत. आणि त्याप्रमाणे काम करता येण्यासारखं आहे. तर धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात, लाईव्ह हे सगळं बघितलं. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या इनबॉक्समध्ये किंवा या हा जो व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे याच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की मांडा. आणि मी नक्की सगळ्यांना उत्तरं देईन. आणि आपण परत पुढच्या लाईव्हला भेटूच. नमस्कार.